तर इथे आम्ही ना मस्त असं रेडी होऊन ना अंजना बीचवर जाण्यासाठी निघालो होतो. तर फायनली तिथे जाऊन पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर ना खूप छान वातावरण वाटत होतं. पण जशी जवळ गेली मी पाण्याच्या पाणी एवढं खोल होतं की खूप जास्त, जसं की वाघा बीचवर कसं उथळ होतं थोडंफार, पण इथे तसं नव्हतं. खूप जास्त खोल पाणी होतं आणि मला ना पाण्याची खूप जास्त भीती वाटते. त्यामुळे मी या बीचवर आत गेलीच नाही, बाहेर अशी किनाऱ्यावरच उभी राहिली. आणि यांचं काही नाही, यांची मस्त पाण्यात मजा चालू होती की ते खूप जास्त खोल पाणी होतं पण तरी यांना काहीच वाटत नव्हतं. हे मस्त असे खेळत होते आणि यांचं इकडे मजा मस्ती चालू होती. म्हटलं चला आता यांचं चालू आहे, मला हे म्हणत होती पण मला खूप जास्त भीती वाटत होती. त्यामुळे मी ना रेवलं अशी काहीशी किनाऱ्यावर घेऊन फिरत होती आणि त्यांचे व्हिडिओज वगैरे काढून घेत होती आणि असंच आमचं चालू होतं. जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्हाला मार्केटला जायचं होतं. मार्केट बघावं म्हणत होते सगळेजण, म्हणून तिथे ना रेवला बूट बघायचा होता म्हणून मग आम्ही बूट बघून घेतला. आणि त्याच्यानंतर ना रात्रीच्या टायमिंगला ना आम्हाला एक शो बघायला जायचं होतं जिथे की डान्स वगैरे होतात. तर तिथेच जायचं होतं म्हणून मग आम्ही तिथे जाण्यासाठी निघालो. आधी तर ना तिथे अशी जहाजामध्ये एक फेरी आणतात आणि त्याच्यानंतर ना सगळं तिथेच अवेलेबल असतं, जेवण, स्नॅक्स, सगळ्या गोष्टी. तर सर्वात आधी गेल्याबरोबर स्नॅक्स दिला त्यांनी. त्याच्यानंतर काही डान्स वगैरे झाले आणि ते सर्व झाल्यानंतर ना त्यांनी जेवण वगैरे पण तिथंच, असं हॉटेलसारखंच आहे तिथं सगळं. असं वाटत नाही की आपण म्हणजे असं जहाजामध्ये आहे म्हणून. तर खूप छान वाटत होतं. आणि त्याच्यानंतर ना डान्स वगैरे झाल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी मग जेवण दिलं. तर सर्वात आधी तर इथे ना लहान मुलांचा डान्स घेतला त्यांनी. तर 1 वर्षाच्या वरच्या मुलांसाठी होतं ते रिओ, पण 1 वर्षाचे आहे, पण अजून काही ती चालत नाही. त्यामुळे आम्ही काही तिला समोर डान्स करायला पाठवलं नव्हतं. म्हणून ती ना इथे जागेवरच मस्त अशी त्या मुलांचं पाहून ना डान्स करत होती. आणि लहान मुलांचं झाल्यानंतर ना कपल डान्स होते. कपल डान्स आणि कपल डान्स झाल्यानंतर मग सर्वच सिंगल कपल सर्व एकत्र अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर त्यांचे इकडचे जे काही कोळी डान्स होते ते पण त्यांनी केले आणि अशा पद्धतीने सर्व कार्यक्रम पार पडला. चला मग